राजधानी नागपूरमध्ये उद्या शिंदे गट शिवसेनेचा निर्धार मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार आहे। या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत संवाद साधण्याकरिता शिवसेनेचे विधान परिषद आमदार कृपाल तुमाणे आहेत। भाऊ, काय सांगणार? उद्या निर्धार मेळावा आहे नागपूरमध्ये आयोजित केलेला आहे, काय उद्देश आहे? शिवसेना पक्षाचा उद्या आमच्या भट सभागृहामध्ये पूर्व विदर्भातील सर्व शिवसैनिकांचा मेळावा घातलेला आहे आणि याकरता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत। उद्याच्या दौऱ्यामध्ये ते सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क नेत्यांसोबत सुद्धा चर्चा करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता मार्गदर्शन करणार आहेत। त्याच्या तयारी संदर्भामध्ये सुद्धा ते चर्चा करणार आहेत आणि या निर्धार मेळाव्याचा उद्देश आमचा असा आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये 82% जागा या आम्ही जिंकल्या महायुतीने, तर आता 90% जागा जिंकण्याचा निर्धार आम्ही उद्याला करणार आहोत आणि या महायुतीच्या राज्यामध्ये परत एकदा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सत्ता येऊन या आपल्या काँग्रेसच्या जे महाविकास आघाडी आहे त्याचा सफाया आम्हाला या राज्यामधून करायचा आहे। काही दिवसा अगोदर राष्ट्रवादीचा मेळावा झालेला आहे आणि आता सुद्धा शिवसेनेचा मेळावा आहे। या मेळाव्यातून विरोधकांना काही राजकीय संदेश देण्याचा उद्देश आहे का? असं आहे की निवडणुका या ज्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे, या राज्यातले सर्व छोट्या निवडणुका, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका ज्यांच्या भरोशावरती नेते तयार होतात ती त्यांची निवडणूक आहे। त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या निवडणुकीमध्ये आपली संपूर्ण ताकद लावण्याचं काम आम्ही करतो आहे असं सर्वच पक्ष करत असतील। पूर्वी ज्यांच्या बैठका झाल्या, चिंतन शिबिर जे काही झालं असेल ते प्रत्येक पक्ष स्वतःच्या पक्षाला मजबूत करण्याचं काम करत असतात आणि आता आमचा मेळावा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 विभागामध्ये होणार आहे। त्याची सुरुवात आदरणीय शिंदेसाहेब हे नागपुरातून करतात, हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी आम्ही पूर्व विदर्भाचं रणशिंग इथून शिंदेसाहेब फुंकतील आणि या संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये 90% पेक्षाही जास्त सीटं आम्ही जिंकू याचा निर्धार आम्ही उद्या करणार आहोत। त्यामुळे हा निर्धार मेळावा आहे आणि त्यातून सर्व शिवसैनिकांना चांगलं मार्गदर्शन होणार आहे। उद्याच्या मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे जे नेते आहेत ते संपूर्ण उपस्थित राहणार काय? हां, सर्वच लोक येणार आहे। मुंबईवरनं मंत्री येणार, नेते येणार, उपनेते येणार, अनेक सचिवसुद्धा येणार आहेत आणि त्या दृष्टीने ती सर्व तयारी आमची झालेली आहे। एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारची ऊर्जा निर्माण होणार आहे? एक उत्साह त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, कारण परवा आम्ही संपूर्ण पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित झाले होते आणि सर्व आपापल्या जिल्ह्यातून गडचिरोलीच्या एटापल्ली अहेरीपासून आमचे शिवसैनिक महिला आणि पुरुष येणार आहेत। ती जी त्यांना ऊर्जा मिळणार आहे, मार्गदर्शनातून जी काही त्यांना माहिती मिळणार आहे त्याचा उपयोग नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता होणार आहे। नक्कीच आपल्यासोबत विधान परिषद आमदार कृपाल तुमाणे यांनी संवाद साधलेला आहे। देशोन्नतीकरता रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।